पूर्ववैमनस्यातून झालेले भांडण आणि एकमेकांकडे बघण्याच्या कारणावरून रेकॉर्डवरील गुंड रोहित उर्फ बारक्या पंडित पवार याचा पाठलाग करत त्याच्याच तिघा मित्रांनी धारधार शस्त्राने खून केलाय। वर्दळ असणाऱ्या इस्लामपूर राजाराम नगर रस्त्यावरील अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेटसमोर दुपारी 2:30च्या सुमारास हा प्रकार घडला। हौसेराव कुमार आंबे याच्यासह 2 अल्पवयीन मुले खुनानंतर काही मिनिटात इस्लामपूर पोलीस ठाण्यात हजर झाली। रोहित पवार उर्फ बारक्या हा गुन्हेगारी पार्श्वभूमीचा होता। 2020 सालापासून त्याच्यावर खुनी हल्ला, मारामारी आणि खंडणीचे 3 गुन्हे दाखल होते। पोलीस रेकॉर्डवर असताना तो वर्षभर परागंदा होता। 2 महिन्यापूर्वी इस्लामपुरात खून झालेल्या गुंड नितीन पालकरचा रोहित पवार साथीदार होता। गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याने त्याचा वावर नेहमी गुन्हेगारी वर्तुळात असायचा। त्याच्यावर हल्ला करणारा हौसेराव आंबे आणि 2 अल्पवयीन मारेकरी त्याचेच मित्र होते। 2 दिवसापूर्वी एकाच्या घरात जाऊन रोहित पवार याने दमदाटी केल्याचा प्रकार घडला होता। या प्रकारानंतर तिघा मित्रांनी मिळून रोहित पवार याच्यावर पाळत ठेवली। दुपारी साखराळे येथे अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या गेटसमोर आल्याची माहिती मिळताच तिघे दुचाकीवरून आले। आपल्यावर हल्ला होईल या भीतीने रोहित रस्त्याच्या कडेने बचाव करण्यासाठी पळत सुटला, तेव्हा त्याचा पाठलाग करत तिघांनी त्याच्यावर हल्ला केला। यात रोहितच्या डोक्यात धारदार पाळीचा घाव बसला, तर रोहितने आपल्याजवळ असणाऱ्या चाकूने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला, पण तिघांनी त्याच्यावर त्याच चाकूने आणि पारळीने हल्ला चढवला। रक्ताच्या थारोळ्यात निपचिप पडल्यावर तिघेजण पळून गेले। तत्पूर्वी जखमी अवस्थेत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या रोहितला त्याच्या मित्रांनी दुचाकीवरून उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात हलवले, मात्र उपचार सुरू होते। डोक्यात धारदार पळीने घाव घातल्याने अतिरक्तस्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला। भर दिवसा रस्त्याकडेला हा प्रकार झाल्याने घटनास्थळी गर्दी झाली। घटनास्थळावरून मारेकऱ्यांनी थेट पोलीस ठाण्यात धाव घेतली। या प्रकारानंतर इस्लामपूर शहरात खळबळ माजली आहे।